ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आत्ताच्या जमान्यात आपण बघतोय की अनेक जी उत्पादनं आहेत ते आत्ताची जी नवीन वाणं आहेत त्यांची उत्पादने घेतली जातात। मात्र आपण बघाल तर भाताच्या अनेक प्रकारच्या जाती आहेत, त्या प्रचलित जाती आहेत आणि पूर्वीपासूनच्या ज्या जुन्या जाती आहेत त्या आता लुप्त होत आहेत। मात्र ह्याच पार्श्वभूमीवरती विक्रमगड तालुक्यातील जे अंकुश भोये आहेत त्यांनी एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम आपल्या शेतामध्ये राबवलेला आहे। जवळपास 55 जातीची जी भाताची वाणं आहेत ती त्यांनी आता इथे लागवड केलेली आहेत आणि आपण बघाल तर एक चांगल्या प्रकारची वाणं आहेत ती तयार झालेली आहेत। ह्याच्यामध्ये आपण पूर्वी सांगायचो जी कुडई किंवा कसबई किंवा जो कोलम जातीचं भात आहे अशा पद्धतीची जी वेगवेगळी 55 जातीची वाणं आहेत ती इथे त्यांनी लागवड केलेली आपण बघू शकतो की इथे गरव्या जातीचं सुद्धा जे वाण आहे ते दिसतंय। त्याला अजून कोणत्याही पद्धतीचं जे बीज आहे ते आलेलं नाही कारण ते गर्व आहे। तर इथे आपण बघाल जो कोलम आपण सांगतो त्या पद्धतीचा जो कोलम आहे तो सुद्धा तयार झालेला आहे। जे कलरफुल भात आहे ते आपल्याला समोर दिसतं आहे आणि अशी जी 55 जातीची आपण बघाल तर त्याला पाट्यासुद्धा त्यांनी लावलेल्या आहेत जे कोणत्या जातीचा भात आहे। आणि विशेष सांगायचं झालं तर हे सर्व सेंद्रिय पद्धतीने जी लागवड आहे ती केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचं कोणताही रोग याच्यावरती आपल्याला दिसत नाही। चांगल्या पद्धतीचं पीक इथे आलेलं दिसतंय। आपल्या सोबत अंकुश भोये स्वतः आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या नेमका काय कार्यपद्धती आहे, कशा पद्धतीने हे चांगला उपक्रम आपण राबवला आहे। हे जे हा जो उपक्रम आहे हा हरे कृष्ण हरे रामाने त्यांनी आम्हाला 4 वर्षापासून ते सेंद्रिय शेती बनवायला सांगितले आणि हा त्यांचाच उपक्रम आहे। जे संजय पाटील बाईपचे आहेत ते संजय पाटील सरांनी हे आम्हाला बियाणे उपलब्ध करून दिलं आणि ते हरे कृष्णाच्या माध्यमातून ह्या ज्या आम्ही जातीला हे फक्त एक काडीच लावलेली ते इथे येऊन आणि ते स्वतः त्यांनी एक काडी लावून आणि हे एवढं जे हे भात एवढं जूड तयार म्हणजे 15-15, 16-16, 18-18 फुटवे एक जुडाला झाले। नेमकं किती प्रकारची ही वाणं आहेत? हे वाणं 55 प्रकारचे आहेत। तर ते आम्ही ज्या जाती आम्हाला आवडतील, ज्या एकदम उंच नाही एकदम ज्या छोट्या जाती आहेत हे आम्ही पुढच्या वर्षी शेतात लावणार आहे। तेवढ्या जाती कोणत्या जाती आहेत ह्या जाती? झिनिमल जव्हार, त्याच्यानंतर अश्विनी जव्हार आहे, त्याच्यानंतर आपले जुनी कसबाई आहे, त्याच्यानंतर डांगी आहे, काळी कुडे आहे, भुरी कुडे आहे, त्याच्यानंतर तोरणे आहेत। अशा ह्या हळव्या जाती आणि मधगरव्याच्या जाती आहेत त्या जाती झिनी, त्याच्यानंतर डांगी, त्याच्यानंतर आपली कोळपी आहे गावठी कोळपी, अशा काहीतरी बऱ्याचशा जाती आहेत। परंतु त्यांनी अजून मला काही एवढी नावं नाही सांगितलेली। ते उद्या आमची मीटिंग आहे इथे 12 वाजता, त्या मीटिंगमध्ये ते नावं पूर्ण देणार आहेत ह्या जातींची। आपण बघितलं तर ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचा रोग दिसत नाही। नेमकं कशा पद्धतीने नियोजन, कशा पद्धतीने लागवड केली, कोणती खतं वापरली, काय नाही? सर हे जे याच्यावरती रोग दिसत नाही हे आम्ही त्यांनी प्रोन खत दिलेलं म्हणजे गांडूळ खत आम्ही याच्यावरती 4 गुणी एवढ्या प्लॉटमध्ये 4 गुणी खत टाकलं गांडूळ खत आणि जीवामृत हे 4 वेळेस आम्ही 15-15 दिवसांनी बनवून याच्यावरती टाकले आहे। त्याच्यामुळे याच्यावर रोग दिसणार नाही। हे सेंद्रिय शेती पूर्ण आहे, पूर्णपणे सेंद्रिय शेती आहे। याच्यावरती रासायनिक खते टाकलेलंच नाही। ही वाणं जेव्हा आता तयार होत आलेली आहेत ही वाणं तुम्ही काय करणार आहात, कसं जतन करणार? हे जी वाणं आहेत हे काही आता उद्याला जी आमची मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये कमीत कमी 100 शेतकरी इथे येणार आहेत आणि ते शेतकरी ह्या जाती बघून आणि जे आपल्या जुन्या जाती ज्या आहेत ह्या जुन्या जाती यांना खत लागत नाही आणि जे आताच्या ज्या आपल्या हायब्रिड जाती आहेत ह्या जातीला खत लागतं आणि भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा शेतकऱ्याचा होतो। 15-15, 20-20 हजार 3-4 एकरला खर्च येतो आणि ही जे जात लावली तर ह्या जातीला तेवढा खर्च नाही, फक्त आपली मेहनत आहे। जेव्हा अमृत बनवून टाकणे, त्याच्यानंतर आपलं गांडूळ खत बनवून आणि ते गांडूळ खत टाकणे शेतामध्ये, ही जी आपली जमीनसुद्धा भुसभुशीत होणार आहे आणि शेतीला त्रास नाही आणि खाण्यासाठी सुद्धा माणसाला त्रास होणार नाही आणि त्याच्यापासून रोगराई कमी होईल। आणि हे जे आपले हायब्रिड बियाणं आहे याच्यावरती खत टाकल्याशिवाय हे भात होत नाही आणि त्याच्याने रोगराई जास्त वाढते।
नक्कीच आपण बघितलेलं आहे की अगदी आत्ताच्या जमान्यामध्ये जी हायब्रिड जातीची जी बी बियाणे आहेत त्याच्यापासून अनेक जे आजार आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्या अपायकारक गोष्टी ठरत आहेत. मात्र हे आपण बघाल तर याच्यामध्ये जुनी जी वाणं आहेत त्याला ह्यांचं म्हणणं आहे की अगदी त्याला मोठ्या प्रमाणात खत लागत नाही, रोग त्याच्यावर पडत नाही आणि चांगल्या पद्धतीने ते अजूनही होऊ शकतात आणि ती शरीराला उपायकारक सुद्धा असतात. आणि त्याच्यामुळेच हा जो नाविन्यपूर्ण उपक्रम आहे तो त्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून इथे पूर्णपणे तयार केलेला आहे. एक चांगला उपक्रम इथे आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन संदेश पवारसह मी संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर.